मी प्रसाद देवेकर आणि आपण पाहतात अवधूत कृपा. कथापदांची या मालिकेतील हा 5वा भाग. कथा का? कथेचं महत्त्व काय हे आपण मागच्या भागात बघितलेलंच आहे. भक्ती वाढवण्यासाठी, भक्ती दृढ करण्यासाठी कथा हे अतिशय उत्कृष्ट आणि सोपं असं माध्यम आहे. नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्तीचं स्थान तर प्रथमच आहे आणि म्हणूनच कथा श्रवण करून, बोधाचं श्रवण करून त्याचं मनन आणि पुढे निधिध्यासन म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन ह्याचं महत्त्व तर श्रींनी देखील सांगितलेलं आहे. पंतांनी देखील त्यांच्या पदातून गुरुलीलांचं, गुरुकथाचं महत्त्व अनेक ठिकाणी सांगितलेलंच आहे आणि म्हणूनच या भागात आपण अशीच एका पदाची कथा बघणार आहोत. मंडळी, संत मंडळींना, संत सज्जनांना त्यांच्या जीवनात निंदकांना तोंड द्यावंच लागतं. अनेक संतांचा छळ झालेला आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. पंतही त्याला अपवाद नव्हते. श्रींना देखील त्यांच्या जीवनात अशा निंदकांना तोंड द्यावंच लागलं. पण श्रींचा या निंदकांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, कसा होता, हे आजच्या कथेवरून आपल्या लक्षात येईल. या कथेचं पद आहे, छळ करिता जन येई उत्तेजन, गुरुचे भजन कराया. पद क्रमांक 872. छळ करिता जन येई उत्तेजन, छळ करिता जन येई उत्तेजन, गुरुचे भजन कराया, गुरुचे भजन कराया, गुरुचे भजन कराया. छळ करिता जन येई उत्तेजन, छळ करिता जन येई उत्तेजन, गुरुचे भजन कराया, गुरुचे भजन कराया, गुरुचे भजन कराया. निंदोत जन आनंद मजला, निंदोत जन आनंद मजला, भजतो दत्तराया, भजतो दत्तराया. छळ करिता जन येई उत्तेजन, छळ करिता जन येई उत्तेजन, गुरुचे भजन कराया, गुरुचे भजन कराया, गुरुचे भजन कराया. सद्गुरू बाळप्पांनी त्यांची प्रेम देणगी आणि चर्मावस्था सर्वांना सारखीच दिली होती. पण दिलेली खूण विसरून विपरीत करणी करणारे निपजलेच. काय करणार? काळाचा महिमा शेवटी. 1882 पासून पंतांचे काही गुरुबंधू व शिष्य यांनी त्यांच्याशी जो विरोध करण्यास सुरुवात केली होती त्याचे पर्यवसन कटांत होऊन तो फसला आणि विरोधी मंडळींचे अंतस्थ हेतू निष्फळ झाले. तरी पण काही मंडळींच्या मनातील द्वेषाग्नी सन 1895-96 पर्यंत धुमसत होताच व त्यापासून पंतांना मधूनमधून तापही होत असे. पण या विरोधाच्या योगाने पंतांची गुरुभक्ती व अद्वैत बोध ही पूर्णपणे कसाला लागून ती अधिक उज्ज्वल झाली आणि गुरुबंधू व शिष्य यांचेकडून होणारी निंदा व छळ यांच्यामुळे त्यांचे सद्गुरू भजन सेवेचे अंगीकृत कार्य अधिक नेटाने सुरू झाले. सदर मंडळींपैकी काही जणांना उद्देशून पंतांनी 1895 साली पुढील पदे म्हटली. ती अशी: नेणत आम्ही खेळ खेळलो, तुम्हा सांगाती आमुची गुरुपायी प्रीती. पद क्रमांक 906. येऊ नका तुम्ही मज सवे आता, वीर्य कीटका व्यर्थची भीता. पद क्रमांक 907. छळता छळता जग हे भागले, म्हणून गुरुपदी राही मी उगले. पद क्रमांक 825.
नमन करणे निंदकासी शांती साधन साधकासी पद क्रमांक 790. छळ करिता जन येई उत्तेजन गुरुचे भजन कराया पद क्रमांक 872. वरील पदांवरून पंतांनी आपल्याला होत असलेल्या विरोधाचा आणि आपल्या निंदेचा व छळाचा कसा फायदा करून घेतला हे उघड दिसत आहे. त्याबद्दल उपकार स्मरण म्हणून त्यांनी अशा निंदकांना त्वरित चित्तशुद्धी करविणाऱ्या सर्व पावन गंगेची उपमा देऊन मोल न घेता चित्तशुद्धी करविणारे परोपकारी महात्मे म्हटलेले आहे. तसेच आणखी एका ठिकाणी पंतांनी जग माझा छळ करीत नाही तर माझी प्रेमपरीक्षा शांती परीक्षा घेते. जग निष्ठुर नव्हे, दृष्ट नव्हे. सद्गुरूच जर जग असता त्यात निष्ठुरपणा येईल कुठून? जे स्तुती करणारे त्यांच्या स्तुतीत काही अर्थ नाही. निंदकांकडून अंतःकरण प्रेमा घ्यावा. ओलसर जागी न शोधताही पाणी सापडेल. दगडात पाणी मिळवणाराच खरा शोधक. त्याचीच तृष्णा कोणत्याही खडकावर अगर रखरखीत प्रदेशी शांत होईल. त्यालाच नित्य प्रेमतृप्ती मिळेल असे उद्गार काढलेले आहेत. निंदक, छळ करणारे कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच आहेत. आजचा हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.